गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. भगवान दत्तात्रेयांच्या चरणी नतमस्तक होऊन सर्व दत्तभक्तांना, गुरुचरित्राच्या वाचकांना, साधकांना, गुरुचरित्रावर प्रेम करणाऱ्या सर्व साधक भक्तांना माझे नमस्कार. या श्री दत्त भक्ती या युट्यूब चॅनलवर आपण गुरुचरित्राचा अभ्यास आणि चिंतन अशी ही चित्रमाला निर्माण करतो आहोत. या चित्रमालेमध्ये मागच्या भागामध्ये आपण असा विचार केला की 25वा अध्याय गुरुचरित्राचा, 26वा अध्याय आणि 27वा अध्याय हे तिन्हीचा मिळून विचार आपण करतो आहोत. तर 25व्या अध्यायामध्ये दोन ब्राह्मण आलेले आहेत वेदांच्यावर वाद करण्याकरता नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या समोर. त्यांनी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी त्यांना भरपूर प्रयत्न करून सांगितले की वाद करू नका, परंतु ते वाद करायचंच यावर ठाम राहिले. 26व्या अध्यायामध्ये वेदाचा विस्तार किती आहे हे सांगितलं आणि 27व्या अध्यायामध्ये एका पतिताला, म्हणजे तो मांग जातीचा मातंग आहे, त्याला बोलवून दंडानं 7 रेषा आखल्या. 7 रेषा ओलांडून त्याला त्याच्या मागच्या 7व्या जन्मामध्ये तो अध्यापक नावाचा ब्राह्मण 3 वेद अर्थासह पाठ असणारा असं त्याला केलं. वाद त्या ठिकाणी झाला नाही. ते सगळं बघितल्यानंतर ते 2 ब्राह्मण घाबरले. ते नृसिंह सरस्वती सद्गुरूंच्या समोर शरण आले. त्यांना पश्चाताप झाला म्हणून नृसिंह सरस्वती सद्गुरूंनी त्यांना 12 वर्ष ब्रह्मराक्षस केलं आणि त्यानंतर 12 वर्षानंतर ते मुक्त झाले. इकडं काय झालं की तो जो पतित आहे तो पूर्वी मांग जातीचा होता. 7 रेषा ओलांडल्यानंतर तो ब्राह्मण झालेला आहे. तो सद्गुरूंना म्हणतो की मला आता तुम्ही ब्राह्मणामध्ये मिसळवा. यामध्ये आपण वशिष्ठ विश्वामित्रांची कथेचा विचार आपण केला. पुढे पुष्कळ सांगून बघितलं सद्गुरूंनी, परंतु तो काय ऐकायला तयार नाही. तेवढ्यात त्याची बायको आली. ती 4-5 मुलं छोटी छोटी त्यांना घेऊन ती पत्नी त्या ठिकाणी आली त्याची, त्या पतिताची, आणि तो घरी जायला तयार होईना. तेव्हा त्यांनी त्याला समजावून सांगितलं की अरे म्हटले, तू पत्नी बरोबर विवाह केलेला आहेस, तुझ्यापासून ही मुलं झालेली आहेत, तर त्यांचा सांभाळ करणं हे तुझं कर्तव्य आहे. तर तू घरी जा. तू जायला तयार नाही. तो म्हणतो मला तुम्ही ब्राह्मणामध्ये मिसळवा. त्याची बायको आहे, ती बायको नृसिंह सरस्वती सद्गुरूंना प्रार्थना करते की हा माझा नवरा घरी येत नाही, ही माझी एवढी मुलं आहेत, यांचं पालन पोषण संगोपन कोण करणार आहे याच्याशिवाय, तर तुम्ही त्याला सांगा घरी जायला. सद्गुरू त्याला घरी जायला सांगतात पण तो जायला तयार होत नाही. शेवटी एका ब्राह्मणाला बोलवलं. म्हटले घागरभर पाणी घेऊन या, आणि त्याच्या डोक्यावर पाणी ओतलं आणि ते जे विभूती जी महाराजांनी मंत्रून जी लावलेली होती सर्वांगाला, त्या विभूतीमुळे याला ज्ञान झालेलं. ती विभूती अंगावरून धुवून गेल्यानंतर याचं जे सगळं ज्ञान होतं ह्याला झालेलं, हे सगळं ज्ञान नष्ट झालं. आणि तो बायकोकडून बघून म्हणतो की तू इथं कशी आलीस, मी इथं कसं आलो, हे जे सगळी घडलेली घटना आहे ती सगळी विसरून गेला तो, आणि तो आपल्या पावलानं परत चालत आपल्या मूळ अवस्थेला निघून गेला. अशी कथा या 27व्या गुरुचरित्राच्या अध्यायामध्ये नामधारकांना सिद्धांनी सांगितली. आता या 25, 26 आणि 27 या 3 अध्यायावर थोडस चिंतन आपण करूया, अभ्यास करूया की हा विषय या ठिकाणी गुरुचरित्रकारांनी मांडला का, असा थोडासा विचार आपण करूया. 25व्या अध्यायामध्ये हे 2 ब्राह्मण आले. हे 2 ब्राह्मण अत्यंत विद्वान आहेत. सगळ्या वेदांचं
पूर्णपणे अध्ययन त्यांनी केलेलं आहे, त्याचा अर्थही ते जाणतात. परंतु त्या ज्ञानानं ते अत्यंत गर्विष्ठ झाले आणि राजापुढे येऊन ते स्वतःची स्तुती स्वतः करायला लागले. राजा ही अत्यंत कुटील आहे, दुष्ट आहे. हा त्यांच्याकडनं अर्थ समजावून घेतो, हे त्याला अर्थ सांगतात. राजा निंदा करतो, परंतु हे त्या निंदेला उत्तर देत नाहीत. म्हणजेच काय, तर हे अत्यंत ढोंगी आहेत, अत्यंत गर्विष्ठ आहेत. अशा प्रकारचे हे दोन ब्राह्मण आहेत, तर त्यांना शिक्षा ही दिलीच पाहिजे. म्हणून या त्रिविक्रम भारतीने त्या दोघांना नृसिंह सरस्वती सद्गुरूंच्या समोर आणले. आता नृसिंह सरस्वती सद्गुरू त्यांना सांगतायत, हे सगळं त्यांना मान्य आहे, हे असे गर्विष्ठ आहेत, ढोंगी आहेत, स्वार्थी आहेत, हे सगळं सद्गुरूंना माहिती आहे. परंतु तरी सुद्धा वर्गातला एखादा वांड विद्यार्थी असतो, अत्यंत दंगा करणारा विद्यार्थी असतो, त्याला जसं अत्यंत कृपाळूपणानं, अत्यंत दयाळूपणानं त्याचे शिक्षक समजावून सांगतात, त्याप्रमाणे सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज या दोन ब्राह्मणांना समजावून सांगतायत की वेद हा वादाचा विषयच नाही, वेद हा ज्ञानाचा विषय आहे. वेद हे अपौरुषेय आहे. आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये वेद हे आधारभूत आहे. वेदांच्या ज्ञानानं वेद समजावून घेऊन वेद म्हणून त्या परमेश्वराला या मानवी जीवनामध्ये आपण प्राप्त करून घ्यायचं आहे. त्याकरता हे वेदांचं ज्ञान आवश्यक आहे. वेद हे वादाचा विषयच होऊ शकत नाही. जे वैदिक आहेत, ज्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं आहे, अशा माणसाकडे अभिमान असताच उपयोग नाही, स्पर्धा असता उपयोग नाही, असूया असता उपयोग नाही, द्वेष मत्सर असता उपयोग नाही. या वेदांच्या ज्ञानानं हे सगळं नष्ट व्हायला पाहिजे. जसे हे त्रिविक्रम भारती आहेत, त्यांचं कर्मच अकर्म झालेलं आहे, सर्वसंग परित्याग केलेला आहे, प्रचंड ज्ञानी आहेत, परंतु त्या ज्ञानाचा उपयोग ते आपल्या उत्कर्षाकरता करून घेत आहेत. आणि हे जे दोन ब्राह्मण आहेत, हे दोन ब्राह्मण या वादाच्या वेदांच्या ज्ञानानं दुसऱ्याला अपमानित करतायत, दुसऱ्याचा मत्सर करतायत. सगळ्या ब्राह्मणांच्याकडे जाऊन त्यांच्याबरोबर वाद चर्चा करून त्यांच्याकडून जयपत्र लिहून घेत आहेत. आज आमचा पराभव झाला, या दोन ब्राह्मणांचा जय झाला, असं लिहून देत आहेत. वास्तविक जर विचार केला तर वेद हे ज्ञानाचं कारण आहे. वेदांतून ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. वेदांच्या ज्ञानानं हे सर्व काही नष्ट व्हायला पाहिजे. द्वेष नष्ट व्हायला पाहिजे, असूया नष्ट व्हायला पाहिजे, अभिमान नष्ट व्हायला पाहिजे. विद्या विनयेन शोभते असं म्हणतात. जसं आंब्याचं झाड आंब्यानं लगडल्यानंतर असं भारानं खाली वागतं, तसे ह्या वेदांच्या ज्ञानानं हे सर्व काही आपल्या जीवनातलं नष्ट व्हायला पाहिजे. हे ज्ञान आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे. या वेदांना श्रुती असं म्हणतात. श्रुती म्हणजे काय, तर श्रुती म्हणजे जे ऐकलं जातं ते, त्याला म्हणतात श्रुती. संस्कृत मध्ये कानाला श्रोत्र असं म्हणतात. गुरु शिष्य परंपरेतून गुरुनी विद्यार्थ्यांना सांगायचं आणि जे गुरुजी सांगतील ते ऐकून शिष्याने म्हणायचं. या गुरु शिष्य परंपरेतून ही वेद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात. आपल्या संपूर्ण या सनातन धर्मावर या वैदिकांचे फार मोठे उपकार आहेत. ह्या वैदिक लोकांनी अत्यंत कष्टानं
हे वेद सांभाळून ठेवलेले आहेत, ही परंपरा सांभाळून ठेवलेली आहे. आणि आज सुद्धा वेद पाठशाळा चालू आहेत, त्या ठिकाणी हे ज्ञानार्जनाचं काम आजही चालू आहे. हे वेद जे आहेत, हे वेद महाराज त्या दोन ब्राह्मणांना सांगतात की वादाचं कारणच होऊ शकत नाही. वादाचं का कारण होऊ शकत नाही? कारण ज्यावेळेला वादविवाद होतो त्यावेळेला दोन गोष्टी होतात. एक तर त्या वादविवादामध्ये विजय मिळेल किंवा एकतर त्या वादविवादामध्ये पराभव होईल. विजय झाला तर काय होईल? या दोन ब्राह्मणांच्या सारखं अत्यंत अहंकार मनामध्ये निर्माण होईल. आणि तो अहंकार सुद्धा या ज्ञानमार्गामध्ये, परमार्थ मार्गामध्ये अत्यंत त्रासदायक आहे. त्याचप्रमाणे जर समजा पराभव झाला तर पराभवानं काय होतं? तर नैराश्य येतं. ते नैराश्य सुद्धा या परमार्थ मार्गामध्ये चालत नाही. या दोन्ही गोष्टी होऊ नयेत याकरता वेदांच्यावर वादविवाद करायचाच नाही. श्रीमंत नारायण स्वामी महाराज यांच्या चरित्रातला एक भाग, कथाभाग तुम्हाला मी सांगतो. या वादाच्या चिंतनाचा विषय म्हणून मी तुम्हाला सांगतो की नृसिंहवाडीमध्ये श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, नारायण स्वामी महाराज इथं वाडीमध्ये राहत होते. ते पूर्वाश्रमी नारायण शास्त्री म्हणून प्रसिद्ध होते. प्रचंड विद्वान. आणि प्रत्येक ठिकाणी शहरातनी अशी पूर्वी वादविवाद व्हायचे. त्या ठिकाणी काही लोकांनी पूर्व पक्ष मांडायचा, काही लोकांनी उत्तर पक्ष मांडायचा. म्हणजे काय? पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष म्हणजे काय? वादविवाद कसा असतो थोडक्यात सांगतो. की एकाने म्हणायचं की देव नाही आणि त्यांनी ते सिद्ध करायचं, आणि एकाने म्हणायचं देव आहे आणि त्यांनी ते आपलं म्हणणं कसं योग्य आहे ते सिद्ध करायचं. याला म्हणतात वादविवाद. मग एक म्हणतील जे परमेश्वर नाही असं म्हणतात, ते म्हणतील की जर आहे तर मग दिसत का नाही? मग यांनी म्हणायचं की हवा आहे की नाही, मग हवा का दिसत नाही? प्राणवायूची आपल्याला आवश्यकता आहे, नितांत आवश्यकता आहे. प्राणवायूशिवाय आपण जगू शकत नाही. ज्या अर्थी आपण जिवंत आहे त्या अर्थी हवा आहे, हवेमध्ये प्राणवायू आहे. तो जरी दिसत नसला तरी तो आहे. मग त्यांनी म्हणायचं की हे जग कसं उत्पन्न होतं? हे जग उत्पन्न जर परमेश्वरापासून झालं असेल तर मग परमेश्वरानं त्याचं उपादान कारण आणलं कुठून? मग ह्यांनी सांगायचं की उपादान कारण ते स्वतःच आहेत. मग ते स्वतःच कसे आहेत हे ह्यांनी सिद्ध करायचं. मग ह्यांनी म्हणायचं की समजा टेबल आहे, टेबलावर एक मातीचा घडा ठेवलेला आहे, मातीची घागर ठेवलेली आहे. ज्या अर्थी मातीची घागर आहे त्या अर्थी तो करणारा कुंभार मानावा लागतो की नाही? कुंभाराशिवाय मातीचा घडा होऊ शकत नाही. जर मातीचा घडा आहे तर कुंभार त्या ठिकाणी विद्यमान पाहिजेच असं नाही. ज्या अर्थी घडा आहे त्या अर्थी कुंभार आहे, कुंभाराशिवाय घडा होऊ शकत नाही. भौतिक शास्त्राच्या नियमानं कुठलीही गोष्ट आपल्या आपण घडतच नाही. कुठलीही गोष्ट करण्याकरता कोणीतरी आवश्यक आहे. ज्या अर्थी हे जगत आपल्याला दिसतं त्या अर्थी जगत निर्माण करणारा परमात्मा आपल्याला मानावा लागतो असं हे नाही म्हणायचं. याला म्हणतात वादविवाद. आणि या वादविवादामध्ये होतं काय? तर निष्पन्न काहीच होत नाही. कारण एक जण आपल्या विधानाला तटस्थ असतात, दुसरे आपल्या विधानावर ठाम असतात, दुसरे आपल्या विधानावर ठाम असतात. त्यामुळे यातून निर्माण काहीच होत नाही. फक्त निर्माण काय होऊ शकतं की एकमेकाबद्दल द्वेष, एकमेकाबद्दल मत्सर. तुम्ही हरला आम्ही जिंकलो, आम्ही जिंकलो तुम्ही हरला, हेच यातून निष्पन्न होतं. दुसरं काही निष्पन्न होत नाही. हे जे नारायण शास्त्री होते, हे नारायण शास्त्री असे गावोगावी जाऊन वादविवाद करायचे. अत्यंत विद्वान होते. एक दिवस पुण्यामध्ये विद्वत सभा होती आणि विद्वत सभेमध्ये असा वादविवादाचा
मोठा समारंभ त्या ठिकाणी, काही या बाजूला बसलेले, काही या बाजूला बसलेले, आणि त्या एवढ्या मोठ्या सभेमध्ये नारायण स्वामी महाराजांचा म्हणजे नारायण शास्त्र्यांचा पराभव झाला. पराभव एवढा यांना लागला, एवढा लागला, एवढे नैराश्य त्यांना आलं की त्यांनी घरदार सोडलं, बायकोला बाहेरी पाठवून दिलं, मुलांना पाठवून दिलं, आणि आपण तडक काशीला गेले. काशीला गेले. काशीला असे गुरु त्यांना प्राप्त झाले. त्या गुरूंच्या पुढे बसून त्यांनी एवढे ग्रंथ अभ्यासले. त्यांच्या मनामध्ये असा विचार आहे की असं ज्ञान आपण मिळवायचं की कुठल्याही विद्वत सभेमध्ये आपला पराभव होता उपयोग, असं ज्ञान आपण मिळवायचं. भरा 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 एक एक ग्रंथ, एक एक ग्रंथ, एक एक ग्रंथ. गुरुजींनी ग्रंथ दिल्याबरोबर त्यांनी आत्मसात करावा, गुरुजींनी ग्रंथ दिला की लगेच त्यांनी आत्मसात करावा, असं ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतलं. परंतु गुरु जे असतात ते समर्थ सद्गुरू असतात. त्या गुरुंनी ओळखलं की यांना काय करायचं आहे, हे ज्ञान कशा करता घेत आहे, हे आत्मकल्याणाकरता ज्ञान घेत नाहीये, तर वेदामध्ये दुसऱ्याचा पराभव करण्याकरता हे ज्ञान घेत आहेत, आणि हे आपल्या शिष्याला अयोग्य आहे हे त्यांनी ओळखलं. एक दिवस हे दोघं गंगेवर आंघोळीला गेले, गुरु आणि शिष्य. गुरु शिष्यांची गंगेमध्ये आंघोळ झाली. या नारायण शास्त्रींनी गुरूंची सगळी धोत्र वगैरे धुतली, ते पिळे खांद्यावर घेतले आणि दोघं निघणार. एवढ्यात गुरुजींनी नारायण शास्त्र्यांना सांगितलं की म्हणले, नारायण शास्त्री, की आता तुम्हाला शिकवण्यासारखं माझ्याकडे काहीही नाही. माझ्याकडे जे ज्ञान होतं ते सगळं ज्ञान मी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी तुमची जी शिक्षा आहे ती शिक्षा पूर्ण झालेली आहे, शिक्षण तुमचं पूर्ण झालेलं आहे, आणि तुम्ही आता परत जायला हरकत नाही. नारायण शास्त्र्यांना आनंद झाला. नारायण शास्त्र्यांनी गुरुजींना विचारलं की गुरुजी, आपल्याला गुरुदक्षिणा काय पाहिजे? गुरुदक्षिणा काय पाहिजे म्हटल्यावर गुरुजींनी सांगितलं की मी जे मागतो ते मी देतो, असं म्हणून तू गंगेचं पाणी माझ्या हातावर सोड. हिने विचार असा केला की आज आपल्याकडे देण्यासारखं काहीच नाहीये, हिने असं काहीतरी मागितलं तर आपण कसं देऊ शकणार, असा विचार यांच्या मनामध्ये आल्याबरोबर गुरुजींनी सांगितलं की मी तुम्हाला शक्य नाही आहे असं मी काहीही मागणार नाही, तुम्हाला जे शक्य आहे तेच मागतो मी. परंतु तुम्ही काय करा, अगोदर पाणी घेऊन माझ्या हातावर सोडा, की तुम्ही जे मागाल ते मी देतो गुरुदक्षिणेमध्ये. यांनी मागचा पुढचा काही विचार केला नाही, हातात पाणी गंगेचं घेतलं आणि गुरुजींच्या हातावर सोडलं की तुम्ही जी गुरुदक्षिणा तुम्ही मागाल ती मी तुम्हाला देतो. तेव्हा गुरुजींनी सांगितलं की नारायण शास्त्री, मला एकच गुरुदक्षिणा द्या की आजपासून तुम्ही कुठल्याही वादविवादात भाग घेणार नाही. कुठल्याही वादविवादात तुम्ही भाग घ्यायचा नाही. नारायण शास्त्रींच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं, घळा 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 अश्रुधारा व्हायला लागल्या. मी मुलाबाळांना सोडलं, माझ्या पत्नीला सोडलं, माझं गाव सोडलं, मी काशीला आलो. एवढ्या कष्टानं हे ज्ञान मी प्राप्त करून घेतलं. कशा करता? तर वेद वादामध्ये दुसऱ्याचा पराभव करता यावा याकरता मी हे ज्ञान घेतलं. आणि जर वादविवादच करायचा नसेल तर या ज्ञानाचा मला उपयोग काय? एखादा गरुड अथांग या आकाशामध्ये संचार करत असताना कोणीतरी बाण मारावा आणि तो गरुड फडफडत येऊन रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडावा, तसं नारायण शास्त्र्यांच्या मनाची अवस्था झाली. रक्तबंबाळ झाले मनानं. काय मागितलं गुरुजींनी हे? तेव्हा गुरुजींनी सांगितलं की वेद किंवा ज्ञान हे वादा करता नाही आहे, हे आपल्या ज्ञानाकरता आहे, आपल्या आत्मकल्याणाकरता आहे. मनुष्य जन्मामध्ये आत्मकल्याण करून घ्यावं, परमेश्वर साक्षात्कार करून घ्यावं याकरता हे ज्ञान आहे. या ज्ञानामध्ये वादविवाद करून आपण विजयी होऊन आपण पराभव दुसऱ्याचा करून आपल्याला काय मिळणार आहे? आज तुम्ही ही गुरुदक्षिणा मला दिली आहे, परंतु मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो. नारायण शास्त्री, तुमच्यावर भगवान दत्तात्रेय कृपा करतील.
तुम्हाला त्यांचं प्रत्यक्ष दर्शन होईल आणि आपल्या हातानं ते तुम्हाला संन्यास देतील, आपल्या हातानं ते तुम्हाला दंड देतील, असा आशीर्वाद मी तुम्हाला देतो. नारायण शास्त्री परत आले. तिथून पुढे कधीही त्यांनी वादविवाद केला नाही, वाडीत येऊन राहिले. कथा खूप मोठी आहे. आपण नारायण स्वामींचं चरित्र वाचा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. नारायण स्वामींना भगवान दत्तात्रयांचं प्रत्यक्ष दर्शन झालं आणि संगमावर स्नानाला गेले असता स्नान झाल्याबरोबर महाराजांनी आत ओढून घेतलं. पाण्यामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना मोठा आश्रम दिसला. त्या ठिकाणी भगवान दत्तात्रय, नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी प्रत्यक्ष दंड दीक्षा देऊन नारायण स्वामी महाराज असं त्यांचं नाव ठेवलं. अत्यंत आवडते शिष्य झाले दत्तात्रयांचे. वादविवाद करायचा नाही. वादविवादामुळे होतं काय, तर विजय झाला तर अहंकार येतो आणि पराभव झाला तर नैराश्य येतं. आणि ह्या दोन्ही गोष्टी परमार्थ मार्गामध्ये चालत नाही. परमार्थ मार्गामध्ये त्या अडसर ठरतात. म्हणून महाराज या दोन ब्राह्मणांना सांगतायत की तुम्ही वाद करू नका. पुष्कळ समजावून सांगितलं तरी सुद्धा हे ऐकत नाहीत. म्हटल्यावर मग महाराजांनी त्यांना वेद काय आहेत, कसे आहेत याचं संपूर्ण दिग्दर्शन केलं 26व्या अध्यायामध्ये. आज वेळ संपल्यामुळं या ठिकाणी आपण थांबूया. मी माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो आणि पुढच्या भागामध्ये वेदांचा विस्तार जो आहे तो वेदांचा विस्तार आपण बघूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.